फील्ड सेट करण्यासाठी आपण खूप वेळ घेतलेला आहे. चला मॅचला सुरुवात. करणचा पहिला बॉल प्रजेशसाठी. पहिलाच बॉल. या वेळेला मात्र पुल करायचा प्रयत्न, परंतु डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागला. पुरेशी ताकद नाही लावली फटक्यामध्ये. अर्धवट मनानच फटका खेळला, परंतु डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असताना पहिली धाव अगदी इझिली कंप्लीट केली गेली आहे. हजारोंची पारितोषिक, आकर्षक करंडक, मालिकावीराला सुद्धा आकर्षक ट्रॉफी सोबत काही बक्षीस सुद्धा आहेत. बॅट आहे, शूज आहेत, अनेक अशी पारितोषिक आहेत. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर अशी वैयक्तिक बक्षीस सुद्धा या स्पर्धेमध्ये. सागरजी म्हात्रे आणि रोहित डिचोलकर पंचांच्या भूमिकेत या मॅचसाठी. यावेळेला नो बॉल. बचावात्मक अंदाजाने खेळण्याचा इरादा होता, तिथे मात्र सन्मान दिला चांगला गुरुने, पण ओव्हर स्टेपिंग झाली आहे इथे. पंचांचं अगदी बारकाईने लक्ष आहे बॉलरच्या प्रत्येक हरकतीवरती. पंचांशी कोणी हुज्जत घालायची नाहीये, पंचांशी कोणी वादविवाद करायचा नाहीये. ऑनफिल्ड पंचांचा जो काही निर्णय असेल तो अंतिम असेल. स्थानिक पंच आहेत, मैदानाची प्रत्येक बाजू त्यांना माहिती आहे. आणि या वेळेला टायमिंग करायचा प्रयत्न, परंतु ताकद नाही पुरेशी फटक्यात. परंतु फ्री हिटचा बॉल आहे. चांगला थ्रो आलाय, कलेक्शनही चांगलं. एका धावेवर समाधानी राहतोय गुरु. फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने मात्र गुरु या ठिकाणी सुरक्षित राहिला. मैदानामध्ये चालू असलेला सामना दोन विजेत्या संघांमधला आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. इथे मात्र आपले सर्वोत्कृष्ट द्यायचंय, तरच आणि तरच सेमीफायनल तुम्ही गाठू शकाल. आणि इथे दरम्यान बाउन्सर, पण लेंथ वरती खूप चांगलं नियंत्रण बघायला मिळालं आणि वॉर्निंग मला वाटतं इथे दिली जाईल गोलंदाजाला. 1 फॉर दी ओव्हर अशी वॉर्निंग मात्र रोहित डिचोलकर सरांनी दिली आहे गोलंदाज करण वरपेटीला. थोडासा अधिक उसळीचा चेंडू होता, त्यामुळे कुठेतरी मात्र आता सूचित केलं गेलंय. परंतु ही चांगली लेंथ आहे. बरोबर ब्लॉक केलं यावेळेला प्रजेश रावलेला. खोलवर टप्प्याचा चेंडू करण वरपेटी. मगाशी सुद्धा मात्र पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्या. तिखट गोलंदाजीचं प्रदर्शन, आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे संपूर्ण हार्दिक स्पोर्ट्सच्या आयोजनामध्ये. पुन्हा नो बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव, आणखीन एक एक्स्ट्रा येते सागर म्हात्रे सरांच्या माध्यमातून. आणखीन एक फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी, परंतु ती यावेळेला प्रजेश रावलेच्या हातामध्ये. कधी डॉट येतोय, कधी एक्स्ट्रा येत आहेत, कधी सिंगल येतोय, कधी डबल येतोय. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. यावेळेला चांगला फटका आडव्या बॅटने वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. पुन्हा एकदा फ्री हिटच्या बॉलवर झेल टिपला गेलाय. जीवनदान मिळते प्रजेशला. नशिबाची साथ आहे. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये आली आहे. स्ट्राइक रोटेट केली पुन्हा एकदा, मात्र गुरु जातोय स्ट्राइकवर. छोट्या चणीचा फलंदाज आहे. छोटा पॅकेट बडा धमाक, पॉकेट साइज डायनामाइट म्हणून सुद्धा गुरुकडे पाहिलं गेलं. यावेळेला मात्र थोडासा अक्रॉस द लाईन येऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. विकेट किपर मात्र सॅम्युअल त्या ठिकाणी बॉलवर आलाय. तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. एकेका धावेने का होईना धावफलक मात्र हलतं बोलतं ठेवायचं, चालतं ठेवायचं हा प्रयत्न होता दोन्ही फलंदाजांचा. सुरुवात मात्र थोडीशी शांत आणि संयमी. याही ओव्हरमध्ये करण वरपेटीने अवघ्या 6 धावा खर्च केल्या. मगाशच्या मॅच मध्ये पहिली ओव्हर त्याने 5 धावांची हाताळली होती. 2 रन एक्स्ट्रा दिलेत या ओव्हरमध्ये, ते सुद्धा नो बॉलच्या स्वरूपात. आणि त्यामुळे फ्री हिटचे बॉल मिळाले. दोन्ही फ्री हिटच्या बॉलवर दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालं. एकदा गुरुला, एकदा प्रजेशला. बिनगडीवाद 6 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. सैफ आलेत ओव्हर नंबर 2 घेऊन. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल. बॉटम हँडचा स्ट्रॉंग वापर करायचा प्रयत्न. तिकडे फ्लिक ऑफ द रिस्ट. फिल्डर डीप मधून येतील तोपर्यंत ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा पूर्ण आणि येस, तिसऱ्याही धावेचा प्रयत्न होईल. एका धावेला दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत कन्वर्ट केलं यावेळेला. दोन्ही बॅटर खूप चतुर, चालाक, चप्पळ आहेत.
दोन्ही खेळाडू काटक शरीराचे आहेत, त्यामुळे धावण्यामध्ये कोणती अडचण येत नाहीये. अतिशय वेगाने पहिल्यांदा या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 धावा धावून काढल्या गेल्यात. स्ट्राईकवर प्रजेश आलाय सेफच्या पुढच्या बॉलसाठी. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु बॉल बॅटमध्ये कनेक्शन नाही घडवून आणता आलं. आणखीन एक निर्धाव चेंडू मात्र इथे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सेफच्या गोलंदाजीतला पहिला डॉट बॉल. हार्दिक स्पोर्ट्सचं भव्य आयोजन, सर्वांचं हार्दिक स्पोर्ट्सच्या वतीने हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. हाही बॉल डॉट आलाय. हार्दिक स्पोर्ट्स त्याचबरोबर कोकण किंग्स कामोठे यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला राहिले गेले 2 वर्ष. जिथे आम्ही कॉमेंट्री करतोय या स्पर्धेमध्ये, नक्कीच ही दोन्ही नावं या स्पर्धेशी जुळली गेली आहेत. यावेळेला मात्र पुन्हा मिस टाइम स्ट्रोक. टायमिंग या ठिकाणी खूप महत्वाचं मानलं जाईल. क्रिकेटच्या पटलावरती 4 टी जे आहेत या शब्दांना खूप महत्व आहे. टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग आणि ताकद, सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. समय साधना मात्र मागील फटक्यामध्ये पुरेशी नव्हती. या वेळेला मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, खूप चांगलं पदल आली. फुटवर्क खूप जबरदस्त आणि रनिंग बिटवीन द विकेट त्याहूनही जबरदस्त. पुन्हा एकदा 2 धावांची भर पडते. धावफलक मात्र डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतंय या 2 धावांसोबत. संघाची धावसंख्या 1 वर 11 धावा. दुसऱ्या षटकातल्या आतापर्यंत 5 बॉल पूर्ण, 5च धावा खर्च केलेत सेफने. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक केलाय, परंतु फटका फसलाय. डीप पॉइंटला मात्र फिल्डर तैनात निसार, त्याने पकडलाय झेल आणि समाप्त झालाय प्रजेश रावलेचा खेळ. पहिला धक्का ओव्हर नंबर 2च्या शेवटच्या बॉलवर. प्रजेश बाद. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 5.5च्या सरासरीने 11 वरती एका गड्याच्या मोबदल्यात हार्दिक स्पोर्ट्स. यावेळेला मात्र बॅटिंग लाईनअप मध्ये बदल केला, त्याचा काही खास फायदा झालेला दिसत नाहीये. बॅटिंगसाठी शरद गेलेत. पहिल्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा ठरले होते. वैयक्तिक 12 धावा 4 बॉलमध्ये त्यांनी बनवल्या होत्या बॅटिंग मधून. आणि मग बॉलिंग मध्ये जर पाहिलं तर कमालीचं प्रदर्शन 2 ओव्हर आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 17 धावा देत 3 विकेट्स असा कारनामा मात्र शरदने केला होता. तर दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. सामनावीराचं मानकरी आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली. 30 धावा वैयक्तिक बनवत मात्र या ठिकाणी आर्यन नाईक ठरला दुसऱ्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. दोन्ही पहिले सामने जे आहेत ते एक हाती पद्धतीने खेळले गेले, जिंकले गेले. परंतु पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर रिझल्ट थोडासा वेगळा होता. जिथे धावा चेस करायच्या होत्या त्या डिफेंड झाल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये जिथे धावा चेस करायच्या होत्या तिथे चेस झाल्या. पहिल्या मॅच मध्ये 57 बनल्या, 58चं टार्गेट होतं. दुसऱ्या मॅच मध्ये 43, 44चं टार्गेट. या मॅच मध्ये किती धावा बनतील याच्याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष आहे. बॉलिंग साठी नवीन गोलंदाज प्रतीश आलाय बॉलिंग साठी. मात्र पहिले दोन्ही बॉल खूप योग्यरित्या हाताळले प्रतीशने. आणखीन एक डॉट बॉल प्रतीशचा. गुरुला मात्र आता रणनीती बदलावी लागेल. प्रत्येक बॉलवर धाव घ्यावी लागेल. येणारा प्रत्येक डॉट बॉल जे आहे तो प्रत्येक डॉट बॉल मात्र तुमच्यावरचं दडपण वाढवेल हे कुठेतरी गुरुला समजायला हवं. पहिली इनिंग आहे, चांगली धावसंख्या उभारावी लागेल. कारण शिवशंभो 11 सुद्धा तगडा संघ आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा फिल्डर डाऊन दी बॉल आणि गुरुची विकेट इथे मात्र प्रतीशच्या खात्यामध्ये. आणखीन एक हादरा लागतोय हार्दिक स्पोर्ट्सला. यजमान संघाचे 2 फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला परतलेत आणि आता बॅटिंग साठी मात्र केतन दाखल झाल्या मैदानामध्ये. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती. वैयक्तिक 25 धावा कुठल्या होत्या आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. आज त्या धावांची गरज आहे, त्या बॅटिंगची गरज आहे जी पहिल्या मॅच मध्ये केली होती केतनने. कारण धावफलकाचा आकडा जर आपण पाहिलं तर तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाही म्हणता येणार. एक प्रकारे धावसंख्या स्थिरावली आहे ती 11 वर.
2 विकेट्स आतापर्यंत गमावलेत हार्दिक स्पोर्ट्सने. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीमध्ये रंगत असलेला हार्दिक स्पोर्ट्स चषक 2026च्या या नवीन पर्वाचा खेळ आपण बघताय. 2 विजेते संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. एका बाजूला शिवशंभो 11, दुसऱ्या बाजूला हार्दिक स्पोर्ट्स. बॅटिंगसाठी केतन, नामवंत खेळाडूंचा भरणा असलेले संघ. आज रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळणारे खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळतायत. मुंबई उपनगरामध्ये बोरिवलीमध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा दीपक्षा मेमोरियल ट्रॉफीचं सुद्धा आयोजन पार पडते. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक केतनच्या बॅटमधून आलाय. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर तिकडे पोहोचलाय. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही झाला. एकाच धावेवर समाधान मानतील शरद आणि केतन. बऱ्याच वेळानंतर धाव आली आहे. जवळपास ही धाव येण्यासाठी 3 बॉलची वाट पाहावी, 4 बॉलची वाट पाहावी लागली. कारण मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विकेट आला, त्यानंतर 2 डॉट आले, तिसरा बॉल मात्र विकेट आणि आता हा सिंगल. प्रतीश पुढच्या बॉलसाठी शरद ऑन स्ट्राईक. या वेळेला सुद्धा विकेट किपरच्या दिशेला बॉल गेलाय. मिडल ऑफ द बॅट होत नाहीये बॉल. शरद आज मात्र संघर्ष करतोय, फाईट करतोय, झुंज देतोय, लढण्याचा प्रयत्न तो करतोय. परंतु गोलंदाजही तितकेच चाणाक्ष आहेत, तितक्याच तिखट तल्लक बुद्धीने मात्र गोलंदाजी केली जाते अचूक लाईन आणि लेंथ सोबत. प्रतीक्षा ओव्हर मधला शेवटचा बॉल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती आतापर्यंत 13. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. वाईडिश लॉंग ऑन वर, काउ कॉर्नरला फिल्डर तैनात. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन, चांगलं फील्ड सेट केलं होतं पहिली बॉलिंग स्वीकारलेली असताना. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र आणि मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. बिकट परिस्थिती आता ओढावली आहे ती हार्दिक स्पोर्ट्स या यजमान संघावरती. शेवटच्या 12 बॉलमध्ये आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये जर एक फायटिंग टोटल तुम्हाला उभारायची असेल. या धावा पुरेशा नाहीयेत. कारण पहिली मॅच खेळत असताना म्हणजे आपल्या स्पर्धेची दुसरी मॅच ज्या वेळेला पार पडली त्यावेळेला शिवशंभो 11ने अगदी कमी चेंडूंमध्ये 44 धावा ज्या आहेत त्या कुठल्या, म्हणजे त्यांच्यासाठी 40-45 धावा 50 धावा या काही मोठ्या नाहीयेत हे दिसून आलं त्या बॅटिंग मधून. आर्यन नाईक आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सॅम्युएलने लाजवाब खेळी केली. पण शेवटला मात्र असं वाटलं होतं कुठेतरी की नो लॉस चेस केलं जाईल, पण सॅम्युएल आउट झाला आणि त्यानंतर मग आर्यनने डावाला सांभाळलं. पहिला बॉल डॉट आलाय. अमित बॉलिंगसाठी मात्र ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंगसाठी आल्यानंतर पहिला चेंडू त्याने निर्धावरित्या हाताळलाय. केतन स्ट्राईकवर आहे. केतन बॅटिंग लाईनअप मध्ये बदल झाल्यामुळे थोडासा आता डबल माइंड झालेला दिसतोय. तिथे मात्र पहिली ओपनिंग पेअर मध्ये खेळली गेलेली खेळी आज मात्र या जवळपास 4थ्या क्रमांकावर आलेल्यानंतर पाहायला मिळत नाहीये केतनकडून. प्रत्येक खेळाडूची एक खेळण्याची पद्धत असते. जो खेळाडू जो नेहमी ओपनिंगला येतो तो 4थ्या आणि 5व्या नंबरवरती येऊन तसा खेळेलच असं नाही, कारण त्याला सवय असते नेहमी ओपनिंगला आल्यानंतर सिंगल डबलने सुरुवात करायची, मग मध्ये मध्ये थोडंसं आक्रमक व्हायचं आणि तेच केलं होतं मगाशी केतनने. पण बॅटिंग लाईनअप बदलल्याचं नुकसान इथे झालेलं दिसतंय हार्दिक स्पोर्ट्सला. हव्या तशा धावा जमल्या नाहीयेत. आणि या वेळेला मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक कडकडीत प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि इथे आलाय केतनच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार. मगाशी सुद्धा याच रिजन मध्ये त्याच क्षेत्रामध्ये मात्र केतनने षटकार ठोकला होता, आपला पहिला षटकार आणि या संपूर्ण स्पर्धेचा पहिला षटकार त्याने त्याच क्षेत्रामध्ये ठोकला. आणि त्याच फलंदाजाने त्याच क्षेत्रामध्ये आज आणखीन एक षटकार ठोकलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन निवडलं. एक फ्लॅट सिक्सर. रस्त्याच्या दिशेला चेंडू जातोय. षटकारासोबत मात्र धावसंख्येच्या आकड्यात आता बदल घडलाय. 20 धावा धावफलकावरती.
या वेळेला सुद्धा फटका फसलाय, परंतु कोणी नाहीये त्या ठिकाणी. निर्जन स्थळी बॉल पडेल, एकच धाव पूर्ण होईल. स्वतः गोलंदाज अमित धावलाय तिथे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये घेतला जाईल. पुन्हा एकदा मात्र प्रमोद भगत प्रतिष्ठान अक्कादेवी चॅम्पियन, आपल्याला विनंती असेल, आपण आलेले असाल तर आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. स्मिथ 11चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. स्मिथ 11 मगासपासून आपली वाट पाहते. प्रतिस्पर्धी संघ प्रमोद भगत प्रतिष्ठान अक्कादेवी चॅम्पियन. आपण सुद्धा आलेल्याची नोंद आयोजकांकडे लवकरात लवकर करायची आणि इनिंग ब्रेक जसा होईल तसा त्या मॅचच्या मध्यानामध्ये इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. लो स्कोरिंग मॅच होताना दिसते आहे. सामन्याचा खेळ आपण जर लक्ष टाकलं स्कोर कार्डकडे तर फक्त 21 धावा आतापर्यंत हार्दिक स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये आहेत. अमितची चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल, या वेळेला मात्र पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन रिझनकडे. एका धावेचा प्रयत्न, दुसऱ्याही धावेची तयारी दाखवली ती केतनने. चांगलं कॉलिंग. तिसरीही धाव घेण्याच्या तयारीमध्ये, परंतु रनआउटची संधी आणि पंच रोहित डिचोलकर सरांचं एक बोट आसमंताकडे उंचावलंय. केतनला माघारी परतावं लागेल. 4 ओव्हरची मॅच होती आणि या 4 ओव्हरच्या मॅच दरम्यान शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा धावफलकावर. 24 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आहे. तत्पूर्वी इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. फ्रेश मॅच जी आहे ती 5 ओव्हरची असेल. त्यानंतर दुसरा सामना, एक मॅच जिंकल्यानंतरचा सामना जो आहे तो 4 ओव्हरचा असेल. तर इथे मात्र 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस पहिल्या 4 ओव्हर दरम्यान एकूण 23 धावा हार्दिक स्पोर्ट्सने जमवल्या. 24 धावांचं आवाहन 24 चेंडूमध्ये पार पाडावं लागेल ही मॅच जिंकून सेमीफायनल गाठण्यासाठी शिवशंभो 11 संघाला. तर नक्कीच आम्ही टॉससाठी बोलवतोय या पुढील दोन्ही संघांना, स्मिथ 11 आणि प्रमोद भगत प्रतिष्ठान अक्कादेवी चॅम्पियन्स. लगेच आपण टॉससाठी या, अन्यथा तुम्हाला नंतर फ्रेश मॅच सुद्धा 4च ओव्हरची खेळावी लागेल वेळेअभावी. तर मायक्रोफोनवर मात्र मी इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये मायक्रोफोनवर निमंत्रित करतो दुसऱ्या डावासाठी माझे सहकारी समालोचक मित्र समीरजी राणे यांना. धन्यवाद. धन्यवाद रोशन. प्रमोद भगत प्रतिष्ठान अक्कादेवी चॅम्पियन नौपाडा आणि त्यांच्या विरुद्ध स्मिथ 11 कामोटे. चला दोन्ही कर्णधारी आपण ताबडतोब नाणेफेक करून घेणार आहोत. अगदी 24 चेंडू 24 धावांचं माफक असं आव्हान आहे आणि या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चला सलामीची जोडी तीच आपल्याला पाहायला मिळेल. सॅम्युअल चौगुले आणि आर्यन नाईक. एकूण आजच्या दिवसात 8 संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यातील अजय हनुमान कामोटे क्रिकेट संघाचा प्रवास संपलाय. त्यानंतर लीगल 11 कामोटे क्रिकेट संघाचा देखील प्रवास या स्पर्धेतला तात्पुरता या ठिकाणी संपलाय. परंतु हार्दिक स्पोर्ट्स आणि शिवशंभो 11 यापैकी कोणता संघ असणार आहे जो आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळणार आहे आणि कोणता संघ असणार आहे ज्याला या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागणार आहे. चला हार्दिक स्पोर्ट आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा, सामन्याला सुरुवात करूया. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज देखील सज्ज होतील आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शरद. चोवीस चेंडू 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. शरद गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. आर्यन आणि सॅम्युअल ही सलामीची जोडी देखील मैदानावर दाखल झाली शिवशंभो 11 क्रिकेट संघाची. त्यानंतर मैदानावरती स्मिथ 11 कामोठे आणि प्रमोद भगत प्रतिष्ठान अक्कादेवी चॅम्पियन नौपाडा अशी लढत आपण पाहणार आहोत. सामन्याची नाणेफेक देखील झाली आहे. प्रमोद भगत प्रतिष्ठान अक्कादेवी चॅम्पियन नौपाडा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय.
हा सामना झाल्यावर आपण ताबडतोब आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि निर्णयासहित मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. स्ट्राईकला आर्यन, नॉन स्ट्राईकला सॅम्युअल. गोलंदाज सज्ज झालेत. पहिला चेंडू आपल्या आडव्या बॅटने अगदी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक पोहोचतील देखील तोपर्यंत सिंगल. 24 ला 24 ची गरज असताना पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे. आर्यन यांच्या बॅटमधून एक धाव घेतली गेली. स्ट्राईक एंडवरती आता आपण पाहणार आहोत फलंदाज सॅम्युअल चौगुले. पहिल्या सामन्यात देखील साईड हिरोचा रोल बजावला होता सॅम्युअल यांनी. यावेळी आडव्या बॅटने अगदी पुन्हा एकदा लॉंगलेग क्षेत्रात चेंडूला टोलावले. क्षेत्ररक्षक विठोबा चव्हाण चेंडूपर्यंत पोहोचलेत. आमचे प्रमुख आयोजक आज खेळाडूची भूमिका देखील एक महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती आणि क्रिकेटबद्दल असणारं प्रेम आणि क्रिकेटबद्दल असणारी आत्मीयता जोपासत असताना विठोबा उर्फ अभि चव्हाण आपल्याला मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावपलकावरती. आर्थिक स्पोर्ट्सचं नीटनेटकं नेत्रदीपक देदीप्यमान असं आयोजन आपण पाहतोय. चांगला चेंडू अगदी यष्टीरक्षकाला चकवा दिलाय चेंडूने. थेट लॉंगलेग क्षेत्रात अगदी फाईन लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहेत विठोबा. त्यांच्या दिशेने चेंडू जातोय. जणू काही चेंडूचं प्रेमच जडले आता विठोबा चव्हाण यांच्यावरती. कारण सलगचे 2 चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचलेत. 3 चेंडूंच्या अखेरीस 3 धावा. गोलंदाज शरद किफायतशीर गोलंदाजी करतायत, परंतु निर्धाव चेंडूंची आवश्यकता आहे, निर्धाव चेंडूंची गरज आहे हार्दिक स्पोर्ट क्रिकेट संघाला. आलाय निर्धाव चेंडू, डॉट बॉल. अगदी स्लोवर बन धीम्या गतीने चेंडू. चेंज ऑफ दी पेस, गतीवरती नियंत्रण आणि वेगावरती नियंत्रण मिळवून हाताळलेला हा चेंडू होता. 3 धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे मैदानात. यावेळी सॅम्युअलच्या बॅटमधून हवा तसा फटका आला नाही आहे. मिस्टाइम स्ट्रोक, सिंगलच धाव घेतली जाते. एका धावेने सांघिक धावपलक 4 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाची अगदी यथेश्री करणारा हा चेंडू. गोलंदाज सज्ज झाले शरद. 4 षटकांची लढत दुसऱ्या फेरीत आपण पाहतोय. आणि फ्रेश सामने जे आहेत प्रत्येक संघाला 5 षटकं खेळण्याची संधी मिळते या मैदानात. चांगला फटका, अगदी दिशा दाखवली आहे चेंडूला. दूरवरून क्षेत्ररक्षक राकेश कदम चेंडूवरती पोहोचले तोपर्यंत सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 5 धावा धावपलकावरती. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सलामीची जोडी, जो फ्लाइंग स्टार्ट हवा असतो सलामीच्या जोडीकडून जी संयम आणि आक्रमकता हवी असते ती पाहायला मिळते. सॅम्युअल असतील आणि त्यानंतर आर्यन असतील, चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 साठी कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जाईल. वेगवान गोलंदाज कुलदीप परब पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही असं म्हटलं जातं आणि क्रिकेट आहे, भाकीत करणं खूप कठीण आहे. जरी लो स्कोरिंग सामना असला तरी हाय व्होल्टेज होणार यात कोणतीही शंका नाही आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत ती चुरस, ती लढत या मैदानावर या सामन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोकनेते दिबा पाटील क्रिकेट मैदान आपण पाहतोय. कामेटीचं हे सुसज्ज मैदान. अगदी हळूहळू प्रेक्षक देखील मैदानापर्यंत पोहोचू लागलेत. चांगला चेंडू, सन्मान दिलाय. धीम्या गतीने चेंडू टाकला गोलंदाज कुलदीप परब. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आर्यन. पहिला चेंडू निर्धाव आलाय. सांघिक धावफलक स्थिरावले 5 वरती. कोलवा टप्प्यात चेंडू आणि त्याच्यावरती मिस्टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज पोहोचलायत. विकेट आली आहे. सुरेख कामगिरी. ही कॅच मॅचचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकते, परंतु इथून तुम्हाला कल्पकतेने गोलंदाजी करावी लागणार आहे. आर्यन एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. पहिली विकेट आली आहे. लो स्कोरिंगचा सामना आणि पाठलाग करत असताना पहिलाच धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या शिवशंभो 11 क्रिकेट संघाला. पहिल्या सामन्यात विचार केला तर आर्यन सामनावीर ठरलेत, परंतु या सामन्यात पुरतं नाराज केलं आपल्या संघ साथीदारांना त्यांनी. परंतु कमालीची गोलंदाजी कुलदीप परब यांची पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील अगदी नॅशनल हायवे नजदीक असणारं कसाल गाव आणि त्या कसाल गावावरून बिलॉंग करणारे गोलंदाज कुलदीप परब आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून अपेक्षित आणि त्या अपेक्षेची पूर्तता पहिल्या 2 चेंडूवर तरी केली आहे. एक महत्त्वपूर्ण ब्रेक थ्रू आपल्या क्रिकेट संघाला मिळवून दिलाय हार्दिक स्पोर्ट्स संघाला.
शिवशंभो 11 आपल्याला वारंवार पुकार केला जातोय, आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात पाठवा. संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, त्यामुळे खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. वेगात चेंडू टाकलाय, भन्नाट वेग आणि अचूकता, चेंडू निर्धाव आलाय. किफायतशीर गोलंदाजी, आत्मविश्वास वाढवणारी कामगिरी मैदानात केली जाते. शिवशंभो 11 हे षटक संपण्यापूर्वी जर आपला खेळाडू पोहोचला नसेल तर आयोजक जी पेनल्टी देतील त्या पेनल्टीज आपणास सामोरं जावं लागणार आहे. आणि यावेळी मात्र बोनस स्वरूपाच्या धावा मिळाल्या आहेत. नशिबाचा चौकार, 22 स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपाच्या 4 धावा, त्या देखील निर्धाव चेंडूवरती. चांगला चेंडू होता, यष्टी रक्षक वैभव परब यांच्याकडून झालेला गलतानपणा आणि त्याचं भुगतान म्हणून 4 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. 4 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक पोचला आहे 9 वरती. बॅटची एज आणि थर्डमॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी प्रजेश. चेंडू पोचेल तोपर्यंत 1 धाव, 1 धावेने सांघिक धावफलक परावर्तित होतोय 10. सांघिक धावफलक 10 वरती. यावेळी मात्र चांगला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी प्रजेश रावले. कमालीचं षटक हाताळलं गेलंय गोलंदाज कुलदीप परब यांच्याकडून. अजून एक विकेट आली आहे. 2 गडी बाद केलेत. दोन्ही सलामीवीर बाद करण्यात यश मिळवलंय गोलंदाज कुलदीप परब यांनी. फक्त या षटकात 1च धाव खर्च केली आणि 2 गडी मात्र बाद केलेत. आणि सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल थर्डमॅन क्षेत्रात प्रजेश रावले यांचं. जर यापूर्वीचा चौकार रोखला गेला असता तर कुठेतरी सामन्यात अजून ट्विस्ट निर्माण झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आणि स्थान देखील नाही आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक 10 धावा धावफलकावरती. आता 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12ला 14 बनवायचे आहेत. आणि नवीन फलंदाज बारक्या कांबळे अनुभवी खेळाडू आहेत. बरंच क्रिकेट, टेनिस क्रिकेट असेल, मग रबर बॉल क्रिकेट, लेदर क्रिकेट बरंच खेळले आहेत बारक्या कांबळे, परंतु आज ही लढाई अस्तित्वाची आहे आणि त्यासाठी त्यांना मात्र आता पुन्हा एकदा जान लावावी लागणार आहे या सामन्यात देखील. दीपूने पुन्हा एकदा आपल्या संघाला मॅचमध्ये पुनरागमन करून दिलंय, मॅचमध्ये घेऊन आलाय, परंतु इथून पुढे आता गोलंदाजांना देखील कस लावावं लागणार आहे. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज दत्ता. अनवर स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती बारक्या कांबळे ही जोडी आपण मैदानात पाहतोय. गोलंदाज दत्ता. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बाराला 14 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेची नियमावली आणि त्या नियमावलीला अनुसरून तुम्हाला येणाऱ्या 12 चेंडू 14 धावा बनवाव्या लागणार आहेत. डू ऑर डायची लढत आहे. कुछ अलग करके दिखाना पडेगा इस वक्त. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला अगदी धाडून दिलाय. चेंडू थेट फरार झालाय, अगदी भिरकावून दिलाय चेंडूला. सीमारेषा पार षटकार. दत्ताचं स्वागत एका मोठ्या फटकेने केलंय. सांघिक धावफलक पोहोचलाय 16 धावा. चांगला फटका बॅकफूट पंच मैदानात. अगदी ऑफ ड्राईव्हचा एक देखणा फटका पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर पाहिलं तर क्षेत्ररक्षणात झाली चूक. तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा. 2 धावांनी सांघिक धावफलक 18. धावा रोखत असताना अगदी पाहिलं तर पहिलाच चेंडू फुलटॉस पडला आणि त्यानंतर दुहेरीचा एक फटका आलाय. 8 धावांनी पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा बनल्या आहेत. सांघिक धावफलक पोहोचलाय 18 वरती. यावेळी अजून एक डीप मिड विकेट. सीमारेषा पार षटकार आणि MS धोनी स्टाईलने सामन्याची सांगता केली आहे अनवर यांनी. हार्दिक स्पोर्ट क्रिकेट संघ चांगला खेळ त्यांच्याकडून देखील पाहायला मिळालाय आणि शिवशंभो 11 क्रिकेट संघ पुढील फेरीत प्रवेश करतोय अगदी दिमाखात.
एकतर्फी झुंज मैदानावरती पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी आणि त्यात चांगली फलंदाजी देखील मैदानात पाहायला मिळाली आहे. नवीन सामना मैदान